मित्रांनो, आता 10वी-12वीच्या परीक्षा थोड्याच दिवसांमध्ये संपतील आणि त्यानंतर कॉलेज ॲडमिशन सुरू होतील. पण कॉलेजला ॲडमिशन घेण्यापूर्वी परीक्षेचा निकाल लागल्यावर लॅपटॉप किंवा टॅबलेट घेऊन देऊ असं प्रॉमिस कितीतरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलंच असेल. कॉलेजसाठी, अभ्यासासाठी किंवा मग रेग्युलर यूजसाठी असं एखादं पोर्टेबल डिव्हाइस ही आजची गरज बनली आहे. पण मग मुख्य प्रश्न हा येतो की आपण जर 30-40 किंवा ₹50,000 गुंतवणार आहोत, तर मग लॅपटॉप घ्यायचा की टॅबलेट? मार्केटमध्ये सध्या भरपूर नवीन-नवीन टॅबलेट आलेत. कंपन्या त्यामध्ये पीसी मोडही देत आहेत. पण मग खरंच लॅपटॉपपेक्षा टॅबलेट घेणं परवडेल का? की टॅबलेट घेणं उगाच पांढरा हत्ती घेतल्यासारखं होईल? असंच तुमचंही कन्फ्युजन होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लॅपटॉप घेणं योग्य राहील की टॅबलेट हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, तर सगळ्यात आधी लॅपटॉप आणि टॅबमध्ये काही मेन फरक बघूयात. एकतर लॅपटॉप हा पोर्टेबल असला तरी तो कंप्लीट पीसी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर आहे. टॅबलेटने कितीही प्रयत्न केले, कीबोर्ड लावला, पीसी मोड दिला किंवा काहीही केलं तरी तो कॉम्प्युटर नाही होऊ शकत. याला कितीतरी गोष्टी कारणीभूत आहेत. पहिलं म्हणजे ओएस. लॅपटॉपमध्ये किंवा मॅकबुकमध्ये विंडोज किंवा मॅक ओएस अशी फुल फ्लेज ऑपरेटिंग सिस्टीम असते. पण टॅबलेटमध्ये अँड्रॉइड आणि आयपॅडमध्ये आयओएस अशा ऑपरेटिंग सिस्टीम असतात. या मोबाईल ओएसचेच थोडे वेगळे किंवा ॲडव्हान्स प्रकार असतात. सॉफ्टवेअरच नाही तर हार्डवेअरमध्येही भरपूर फरक असतो. म्हणजे रॅम आजकाल पीसी, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईलमध्ये भरपूर मिळतेच, पण प्रोसेसर सगळीकडे वेगळे असतात. शिवाय लॅपटॉप किंवा पीसीमध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळे कनेक्शन पोर्टही मिळतात. मग यात चार्जिंगसाठी वेगळा, यूएसबीसाठी कधी 2 तर कधी 3 पोर्ट, एचडीएमआय पोर्ट आणि कॅमेऱ्याचं कार्ड असतं त्यासाठीचाही पोर्ट मिळतो. आधी तर लॅपटॉपला सीडी, डीव्हीडी ड्राईव्हही मिळायच्या, पण आता त्या बंद झाल्यात. पण दुसरीकडे टॅबलेटमध्ये एकच सी टाईप पोर्ट मिळतो. चार्जिंगसाठी आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी हा एकच पोर्ट वापरावा लागतो. बाकी लॅपटॉपला कीबोर्ड आणि ट्रॅकपॅड इनबिल्ट मिळतं. माऊस अटॅच करायला यूएसबी पोर्ट वापरता येतो. टॅबलेटसाठी कीबोर्ड माऊस मिळतात, पण लॅपटॉपसारखा कम्फर्ट त्यात येत नाही. आतापर्यंत तर लॅपटॉपचीच बाजू जड वाटत आली आहे, पण टॅबलेटचेही स्वतःचे फायदे आहेत. एक म्हणजे टॅबलेटचा कॅमेरा, जो लॅपटॉपच्या वेबकॅमच्या तुलनेत कितीतरी पटींनी चांगला असतो. दुसरं म्हणजे टॅबलेटचा ॲमोलेड डिस्प्ले. यामुळे मल्टीमीडिया एक्सपिरियन्स टॅबलेटवर जास्त चांगला येतो. टॅबलेटची बॅटरी सहसा लॅपटॉपपेक्षा जास्त काळ टिकते. शिवाय तो फोनच्या चार्जरनेही चार्ज होतो. त्यामुळे वेगळा चार्जर कॅरी करावा लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅबलेटचं वजन कमी असल्यामुळे तो कॅरी करायला लॅपटॉपच्या तुलनेत खूप हलका असतो. आता हे तर झाले वरवरचे फरक. तुम्हाला नेमकं कशासाठी हे डिव्हाइस हवं आहे, तुम्ही त्यावर काय करणार आहात, हे बघून तुम्ही दोन्हीमधले प्लस आणि मायनस आणखी नीट समजून घेऊ शकता. म्हणजे बघा, तुम्ही जर विद्यार्थी आहात, 10वी किंवा 12वी झाली आहे, पुढे अभ्यासासाठी तुम्हाला काहीतरी हवं आहे, तर तुमच्यासाठी टॅबलेट बेस्ट असेल असं मी म्हणेल. कारण तुम्ही त्यावर लेक्चर्स अटेंड करू शकता, PDF किंवा ई-बुक्स वाचू शकता, स्टायलेस वापरून हाताने नोट्स काढू शकता आणि स्टुडंट आहात म्हणजे काय 24 तास अभ्यास करायला असंही नाही. त्यामुळे मोकळ्या वेळेत तुम्ही त्यावर मूव्हीज पाहणं, गेम खेळणं अशा गोष्टी करू शकता. मुख्य म्हणजे जर तुम्हाला अलाउड असेल तर कॉलेजमध्ये आरामात तुम्ही टॅबलेट घेऊन जाऊ शकता. पण एक मिनिट, तुम्ही जर इंजिनिअरिंग करत असाल, विशेषतः कॉम्प्युटरशी रिलेटेड फील्डमध्ये जाणार असाल किंवा असा काही कोर्स करत असाल जिथे कोडिंग किंवा सॉफ्टवेअर्स लागतात, तर मात्र टॅबलेटचा तुम्हाला काही फायदा नाही. मग तुम्हाला लॅपटॉपच घ्यावा लागणार, कारण कोडिंग करणं, हेवी सॉफ्टवेअर वापरणं हे काही टॅबलेटला जमणारं काम नाही. दुसरं म्हणजे तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल, तुमचं काम केवळ ईमेल्स, प्रेझेंटेशन आणि मीटिंग्सपुरतं मर्यादित असेल, तर तुम्हाला टॅबलेट चालू शकतो. पण तुम्हाला भरपूर डेटा एंट्री करायची असेल, एक्सेल करत बसायचं असेल आणि इतरही काही सॉफ्टवेअर्स वापरावे लागत असतील, तर तुम्हाला लॅपटॉप घेणंच योग्य राहील. अर्थात तुम्ही लॅपटॉप घेतला हे बॉसला सांगू नका, नाही तर ऑफिसचं कामही घरी न्यावं लागेल. ओके, तिसरी कॅटेगरी म्हणजे कंटेंट क्रिएटर्स. तुम्ही जर देशाच्या ऑरेंज इकॉनॉमीला हातभार लावून कंटेंट क्रिएटर व्हायचा विचार करत असाल किंवा आधीपासूनच असाल, तर तुम्हाला कोणतं डिव्हाइस योग्य राहील? एक तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करणार आहात का हे लक्षात घ्या, कारण व्हिडिओ एडिटिंगसाठीचे फुल फ्लेज सॉफ्टवेअर्स, मग ते ॲपलचं फायनल कट प्रो असेल किंवा ॲडोबीचं प्रीमियर प्रो असेल किंवा रादर कोणतंही सॉफ्टवेअर असेल, तर ते लॅपटॉप किंवा पीसीवरच बेस्ट रिझल्ट देतं. टॅबलेट किंवा आयपॅडवरचे त्यांचे वेगळे कमी फीचर्स असणारे व्हर्जन असतात. बाकी फाईल मॅनेजमेंट, रेंडरिंग यासाठी सुद्धा लॅपटॉपच योग्य ठरतात. पण जर तुम्ही फक्त इन्स्टा रील बनवत असाल किंवा ग्राफिक डिझायनिंग करत असाल, डूडल आर्ट करत असाल, तर तुम्हाला टॅबलेट घेणं फायद्याचं ठरेल. हे तुमच्या गरजानुसार फरक झाले तरी एक फरक आपण अजून पाहिलाच नाही, तो म्हणजे किमतीचा. आजकाल 20-25 हजार रुपयांमध्ये चांगले टॅबलेट मिळत आहेत. मात्र टॅबलेटचा तुम्हाला रेग्युलर यूज करायचा असेल तर त्याचे हिडन चार्जेसही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण फक्त टॅबलेट जरी 20,000 मिळाला तरी त्याचा कीबोर्ड, त्याचा स्टायलस हे तुम्हाला बहुतांश वेळी वेगळंच विकत घ्यावं लागेल. शिवाय त्याच्या डिस्प्लेला टेम्पर्ड ग्लास, बॉडीसाठी कव्हर असं सगळं करत करत ही किंमत जर 35-40 हजारांपर्यंत गेली, तर तेवढ्यात तुम्हाला एक चांगला लॅपटॉपही मिळू शकतो, ज्यात कीबोर्ड, ट्रॅकपॅड आणि सगळे पोर्ट्स आधीपासून असतात. त्यामुळे बाकी गोष्टींसोबतच बजेट हा मुद्दाही लक्षात घ्या. तर मित्रांनो, होपफुली आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला कोणत्या कामासाठी काय घेणं बेस्ट राहील.
तुम्हाला लॅपटॉप चांगला वाटतो की टॅबलेट हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. याच गोष्टींबाबत तुम्हाला काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. टेक संबंधी अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा टेक भारी.